अगदी झणझणीत मस्त अशी कटाची आमटी रेसिपी आपण बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। तर बघा, इथं मी गॅसवर तवा ठेवला। तवा छान तापल्यानंतर मी 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे असे उभे कट करून घेतले। तर मी आधी कांदा भाजून घेणार आहे। बघा, असा पसरवून घेतला तव्यावर आणि थोडासा कांदा परतल्यानंतर मी इथं थोडंसं तेल टाकणार आहे। म्हणजे छान आपल्याला कांदा गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आहे। गुलाबी रंगावर भाजेपर्यंत छान असा होऊ द्यायचा त्याला आणि परतवून घ्यायचा कांदा। खूप सुंदर प्रकारे ही कटाची आमटी होते आणि एकदम चविष्ट लागते। खरोखर तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा। तुम्ही नेहमी बनवाल। तर बघा, इथं आता मस्त कांदा पण भाजत आलेला आहे। कांदा काढून घेतला। इथं काही थोडेसे खोबऱ्याचे काप घेतले बघा, 6 ते 7, आणि थोडंसं तेल टाकून खोबऱ्याचे काप भाजून घेतले मी। आणि बघा, आता खोबरं मस्त भाजल्यानंतर इथं 1 छोटा चम्मच जिरं, 1 छोटा चम्मच धने तेही टाकून घेतले आणि तेही भाजून घेतले बघा मी। आणि धने जिरं एकत्र भाजलं आणि खोबरं आणि मस्त खूप छान असं एक मस्त स्वाद येतो आमटीला, म्हणजे कटाच्या आमटीला। तर बघा, थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घेतली आणि इथं बघा डाळ शिजवलेली आहे। तर थोडीशी डाळ मुलांना जास्त हवी होती आमटीमध्ये, म्हणून मी डाळ जास्तची ठेवली आणि बारीक केली नाही। मुलांना अख्खीच डाळ पाहिजे होती, पण छान शिजलेली आहे। तर बघा, इथं आता सगळा मसाला मी दळून घेतला। आपण जो कांदा भाजला होता, धने जिरं आणि कोथिंबीर, त्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण घेतलं बघा आणि सगळं मसाला मिक्सरला दळून घेतला। इथं एक कढई ठेवली बघा गॅसवर। कढई तापल्यानंतर तेल टाकलं, 3 ते 4 पडी। आमटी म्हटल्यावर थोडंसं तेल मग जास्त पाहिजे, म्हणजे कटाची आमटी छान लागते चवीला पण। आणि बघा, जिरं टाकलं। तेल तापल्यानंतर जिरं छान फुलल्यानंतर आधी तेजपान टाकून घेतलं, नंतर जिरं टाकलं। नंतर बघा, आपण काही मसाले काढले होते। 2 ते 3 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच घरचा साठवणीचा काळा मसाला, 1 छोटा चम्मच हळद पावडर आणि धनाजिरा पावडर परत मी थोडीशी घेतली आणि लगेच तेलामध्ये मी टाकून घेतलं। टाकल्या लगेच पाणी टाकायचं, म्हणजे मग मसाले जळत नाही आपले। आपण जर नाही पाणी टाकलं तर मसाले जळून जातील। आणि तुम्ही जर ही पद्धत जर वापरली तर खरोखर सांगते, कट इतका छान येतो, तरी इतकी छान येते आणि मसाला पण मस्त तेलामध्ये भाजला जातो, छान परतला जातो। नंतर आपण जे कांदा, कोथिंबीर, अद्रक लसूण, धने जिरं, खोबरं जे मिक्सरला फिरवलं होतं, मसाला बनवला होता, तो टाकून घेतला आणि परतवून घेतला। आता मी इथं 1 चम्मच मीठ वापरलं, म्हणजे खूप सुंदर असं तरी सुटते मसाल्याला। आणि अगदी बारीक गॅसवर मंद आचेवर मसाला होऊ द्यायचा। तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी सुटलेली आहे। आणि जर मसाला थोडासा करपायला लागला तर तुम्ही थोडासा गरम पाण्याचा वापर करा। आमटीला गरम पाणी बनवून ठेवा, कारण गरम पाण्याचा वापर केल्यामुळे भाजीला खूप छान अशी एक चव येते। आणि आता बघा, इथं मी डाळ टाकून घेतली आणि तेच पाणी पण आपल्याला वापरायचं आहे। वरतून लागलं तर दुसरं गरम पाणी बाजूला ठेवलेलं आहे बघा मी, आणि परतवून घ्यायचं आहे। तर मी डाळ बारीक करत असते, पण मुलांना बारीक डाळ नको होती, म्हणून मी डाळ बारीक केली नाही। आणि तुम्ही बघू शकता, जे पाणी होतं डाळीचं येळवणीचं, ते पण मी टाकून घेतलं। आता इथं मी गरम पाण्याचा वापर करणार आहे, कितपत आपल्याला आमटी बनवायची त्यानुसार। आणि ही कटाची आमटी शिडी खूप सुंदर लागते। कोणाकोणाला आवडते नक्की सांगा। चवीनुसार बघा मीठ टाकून घेतलं आणि बारीक गॅसवर मस्त शिजू द्यायची ही आमटी, म्हणजे खूप छान टेस्ट लागते। आणि मस्तपैकी हे बघा, आता पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान अशी आता हलवून घ्यायची आमटी। आणि तुम्ही बघू शकता किती मस्त तरी सुटलेली आहे। तर मसाले तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो। आणि खरोखर तुम्हाला जर कटाची आमटी रेसिपी माझी आवडली असेल साध्या सोप्या पद्धतीने, तर नक्की आपल्या सोनाज रेसिपी चॅनलला भेट द्या। आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि आता बघा, मस्त शिजलेली आहे आपली कटाची आमटी। येळवणीची आमटी पण म्हणतात याला, सार म्हणतात, रसोई पण म्हणतात,
प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळे नावं असतात. जसं गाव बदललं तसं नाव बदलतं. आणि बघा मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि कटाची आमटी तयार झालेली आहे, म्हणजे सार पण म्हणतो. तर मैत्रिणींनो बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे कटाच्या आमटीला. तर मैत्रिणींनो तुम्हाला जर खरोखर ही कटाची आमटी रेसिपी आवडली असेल तर मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल अगदी मनापासून मी आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.